आपण पाहतोय माजी सरपंच 2026 गावदेव स्पोर्ट्स वडघर आयोजित या स्पर्धेचं आयोजन जेशीची ही आपण 21वी स्पर्धा पाहतोय गावदेव स्पोर्ट्स वडघर आयोजित माजी सरपंच चषक 2026 यानंतर 27 जानेवारी ते 29 जानेवारी आपल्याला जेशीची 22वी स्पर्धा पाहायला मिळेल जय मसोबा पिंपळा चषक. त्यानंतर 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत आपण पाहणार आहोत जय बजरंग गोरसे चषकाचं आयोजन गोरसाई मैदानावर. त्यानंतर 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 24वा चषक आपण पाहणार आहोत जांतराचा खारबाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक खारबाव याच मैदानावर. त्यानंतर 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 25वा चषक आपण पाहणार आहोत एकता सारंगाव चषक सारंगाव मैदानावर. त्यानंतर 26वा चषक आपल्याला पाहायला मिळेल डे नाईट स्वरूपामध्ये न्यू पिंपळनेर चषक दिवस रात्र त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी आपण पाहणार आहोत शिवचौरबा कोण चषक आणि त्यानंतर 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी आणखीन एक डे नेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल विधी 667 जर्मन पिंपळा चषक. आजच्या दिवसामधील चौथा सामना आणि पहिल्या फेरीमधील तिसरा सामना आपण पाहणार आहोत गावदेव या वडघर जे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत विपक्ष जरीमरी आलिमगर या दोन संघामध्ये. सलमेजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय अभि पाटील विथ ईशान पाटील. स्ट्रायकर बॅटर ईशान पाटील जे संघाचे संघनायक आहेत. तर दुसऱ्या एंडला आपण पाहतोय अभि पाटील रन मशीन ऑफ वडघर आणि बॉलिंग ट्रॅकवर जरीमरी अलिमगड संघाकडून गोलंदाज प्रणव पाटील सज्ज होताना. एक अष्टपैलू खेळाडू नेहमीच अलिमगड संघासाठी त्यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. पिवनचं पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र संघनायकाने प्रणव याच्याकडे सोपवलेली आहे. प्रणव बॉलिंग ट्रॅकवर सामनागर फलंदाज ईशान इथे स्वतःच्या फलंदाजामध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते स्वतःच्याच गोलंदाजीवर गोलंदाज प्रणवकडून कुठल्या प्रकारची धाव नाही. प्रणव बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप इथे मात्र इनफिल्डच्या वरून हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातोय या सरळला लॉंगच्या वरून सीमाच्या बाहेर. पहिला ब्लास्ट ईशानच्या बॅटमधून. तर चौकांच्या हॅट्रिकसाठी या 500 रुपयाचं पारितोषिक आणि षटकांच्या हॅट्रिकसाठी नक्कीच कोणीही या फलंदाजाने जर हॅट्रिक पूर्ण केली तर जालिंदर नाथ पाटील यांच्याकडून षटकांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि चौकांच्या हॅट्रिकसाठी या 500 रुपयाचं पारितोषिक गावदेव स्पोर्ट्स वडगाव संघाच्या फलंदाजांना दिलं जाईल. इथे आपण पाहतोय पहिला फलंदाज बाद होताना ईशान ज्याने सुरुवात चांगली केली होती मात्र अखेर आपण पाहतोय तो बाद होताना.
पहिला फलंदाज बाद दोन फॅलमध्ये परतताना 6 धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय गावदेवी वडघर संघाला. न्यू बॅटर दर्शन पाटील अष्टपैलू खेळाडू गावदेवी वडघर संघाचा. पहिले षटक मार्गसाहेब P1चं पहिले षटक त्यांना गोलंदाज प्रणव पाटील. तर प्रणव पाटील याचा सामना करेल फलंदाज दर्शन पाटील. गावदेवी वडघर संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. कुठलाही फलंदाज चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय तर 500 रुपये आणि षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. जालिंदर पाटील साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाईल. बाहेरचा चेंडू अगदी बाहेरच केलेला आपण पाहतोय. या बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये एका धावेसाठी एका धावेने या ऑफ द मार्क होताना फलंदाज दर्शन पाटील आणि सिंगलने गावदेवी वडघर संघाची धावसंख्या पोहोचली 7 वर. गावदेवी स्पोर्ट्स वडघर आयोजित माजी सरपंच चषक 2026 हे आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस. तिथे मात्र कव्हर बाउंड्रीमध्ये चेंडू टोलवला गेला आहे. थोडंसं मिसफील्ड मात्र बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. एक धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढवून देत आपल्याकडे 8 धावा. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वडघर संघ. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील तरी केला जातोय मात्र पंच संमत नाहीत. लेगबाजचा इशारा पंचाकडून येतोय. आव्हान धाव. त्या आव्हान त्या संघाची धावसंख्या 9. आपण सामनामध्ये आयोजक संघ गावदेवी वडघर विपक्ष जरीमरी अलिमगर. पहिल्या षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी वडघर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 9 धावा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला नटराज खारबा विपक्ष भक्तिराम डोंगे या दोन संघामध्ये. दोन्ही संघांना आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. या जांतराचा खारबा संघाने या आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले 2 सामने या संघाने जिंकलेले आहेत. तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत नटराज खारबा विपक्ष भक्तिराम डोंगे या 2 संघामध्ये. गोलंदाज मुकेश पाटील येतोय. बॉलिंग ट्रॅकवर एक्सपिरियन्स कंपेनर आपण बघतोय. आलिमगड संघाकडून नेहमीच त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि इथे देखील त्याच्यावर मात्र दुसऱ्या षटकासाठी जबाबदारी सोपवली गेलेली आहे. उलटा चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडूला स्केवलेक रिझनमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळालेली फलंदाजांना. एका धावेने धावफलक घालता ठेवलं आपण बघतोय. मोठा फटका ईशानच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर एका धावांवर भर देताना आपण बघतोय अवी आणि दर्शन हे दोन्ही बॅटर. इथे मात्र आखोटा चेंडू फुल केलेल्या चेंडूला फुलचा फटका मात्र सरळ वाईड ऑफ लॉंग ऑनच्या हातामध्ये आणि या अवी याला जावेला तंबूच्या असलेला दुसरा हादरा गावदेवी वडघर संघाला. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज इथे मात्र डगॉटच्या असलेला परतलेले आहेत. आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये यश पाटील जातोय.
बॅकवर्ड जाऊन हा फटका केलेला आहे, मात्र वाईड ऑफ मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू अडवलं गेलेलं आहे, तरी देखील एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. एका धावेने गावठी वडगर संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल, धावसंख्या पोहोचते ती 11वर. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावठी वडगर संघ पाहायला मिळतोय. याने फुलटा चेंडू आणि फुलटाचं फुल टोल उचल करताना फलंदाज दर्शन घडवतोय, सीमारेषेचं दर्शन, दर्शन याचं चांगलं प्रदर्शन, षटकार. चेंडू होता आणि कमजोर चेंडूचा खरपूस समाचार पाहायला मिळतोय. जैसी केन वैसी नशेत, जसा चेंडू तसा समाचार, चेंडू पाहायला मिळतोय सीमा पार षटकार. आणि षटकारीन संघाच्या धावसंख्येला येतोय आकार, धावसंख्या 17. फोर्स केलेल्या चेंडूला 20 मध्ये हा चेंडू खेळलेला, मात्र लॉंग ऑफ रिझर्व मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. आणि इथे आपण पाहतोय या तालमेलची कमी, फलंदाज बाद होताना धावची चिरुमाने यश पाटील इथे मात्र आल्या पावली माघारी परतताना. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे गावदेवी वडकर संघाचा. न्यू बॅटर रोहित पाटील आता मात्र मैदानामध्ये जातो, हिटमॅन ऑफ वडगर. इथे मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फिरकावून दिलेलं आहे, चेंडू निघून जाते लॉंग लेग रिझन मधून, सीमा पार वन बाउंड चौकार. आणि षटकाची देखील समाप्ती, 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. P1 आणि P2 या 2 पावलपेच्या षटकाची समाप्तीनंतर गावदेवी वडगर संघाची धावसंख्या 3 बाद धावफलकावर पाहायला मिळते, ती 22 धावा. बरोबर 11.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा इथे जोडलेल्या आहेत गावदेवी वडगर संघाने. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला नटराज खारबा विपक्ष भक्तिधाम डुंगे या 2 संघामध्ये पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण तो पाहणार आहोत. आज 2 सामने जांताराचा खारबाव संघाने जिंकले आहेत. चांगले परफॉर्मन्स रमेश तरे फॅम टीम जांताराचा खारबाव संघाचं पाहायला मिळालेलं आहे. तर सध्या सामना आपण बघतोय गावदेवी वडगर आयोजक संघ विपक्ष जरेमरी अलिमगर या 2 संघामधील. प्रणव कंटिन्यू पाहायला मिळतोय, ज्याने पावलपेचं षटक देखील हाताळलं होतं. आणि पुन्हा एकदा तो कायम आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवर. प्रणव आपल्या स्पेलमधील शेवटचा आणि संघाकडून तिसरं षटक आणण्यासाठी आलेलं आहे. आणि आता मात्र विखुरलेले शतकक्षम पाहायला मिळते, कारण पावलपेच्या षटकांची समाप्त झाली आणि म्हणूनच मोठ्या संख्येने या डीपमध्ये शतकक्षक तैनात केले गेले आहेत. 5 शतकक्षक डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
इथे मात्र सुरेख फटका आणि चेंडू निघून जाते सीमा पार स्क्वेअर लेगच्या वरून. पॉइंटच्या वरून फटका आपण बघतोय रिव्हर्स फटका. दर्शन पाटीलच्या बॅटमधून धावसंख्या 6 वेगाने वाढते. धावसंख्या 6 पोहोचते ती 28 वर. पलटी शॉट स्विच हिट पाहायला मिळाला होता पॉइंटच्या वरून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न मात्र इथे या चेंडू निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावपलीकर 28 धावा. आपण सामना पदे गावदेव वडघर विपक्ष जरीमरी या अलिमगर या दोन संघामध्ये. प्रणव बॉलिंग ट्रॅकवर ज्याने पहिले षटक देखील हाताळलं होतं आणि आपल्या कोट्यातील शेवटचं षटक संघाकडून तिसरं षटक हाताळलं त्यातून पाहायला मिळतोय. प्रणव पाटील याचा सामना केला फलंदाज पुन्हा एकदा दर्शन पाटील. यावेळी इम्प्राइज फटका आपण या स्वीप केलेल्या चेंडूला दिशा दिलेली आहे. लॉंग लेग रिझनमधून थ्रो केला जातो चेंडू आणि इथे मात्र ऑनफिल्ड पंचाने तिसऱ्या पंचाची मदत धावचीसाठी घेतलेली आहे. ग्रीन सिग्नल फलंदाज सुखरू आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहे. चांगली रनिंग पिढीनं विकेट करतात. जोखीम देखील पत्करली होती ते मात्र दोन्ही फलंदाजाने. धावसंख्या 30. तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रणव पाटील तिसरं षटक हाताळतोय राटा मोर स्टंप. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट आव्हान देता वारच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या पोहोचते ते 31 वर 31. गावदेव वडगर संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आयोजक संघ आहे ज्यांच्या माध्यमातून माजी सरपंच चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे उंचच उंच आणि लांब मात्र जाणार नाही. सीमारच्या लगत झेल पकडला आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज दर्शन पाटील याचा खेळ. न्यू बॅटर यज्ञेश पाटील आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दर्शन पाटील बाद झाले. दर्शन पाटील आणि बाद प्रिव्या आपल्या संघासाठी 17 धावांचं योगदान दिलेलं आहे ज्यामध्ये 2 षटकांचा देखील समावेश होता. 31 धावसंख्येवर चौथा फलंदाज बाद झालेला गावदेव वडगर या संघाचा. यज्ञेश आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज प्रणव पाटील. यानंतर सामना आपल्याला पहिल्या फेरीमध्ये शेवटचं पाहायला मिळेल नटराज कारभार विपक्ष भक्तिधाम डुंगे या दोन संघामध्ये. प्रणव बॉलिंग ट्रॅकवर सामना करण्याचा यज्ञेश. इथे या टर्न केलेल्या चेंडूला खरं तर फुलटाच चेंडू होता. हवा तसा फायदा उचलता आला नाही. समोर देखील खेळू शकला असं मध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा मोह त्याला आवडता आलेला नाही. एक सिंगल रन्स नाही स्वतःचं अकाउंट ओपन केलं फलंदाज यज्ञेश पाटील याने. 32 धावा धावपलीकर पाहायला मिळत आहेत. जरीमरी अलिमगड संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे ऑन साईडला मिडिक रिझनमध्ये
शतरक्षक तिथे सज्ज, चांगले शतरक्षम पाहायला मिळतात. डीपमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हे आपण पाहू शकता. तालमेल पाहायला मिळत नाही. मात्र रनआउटची संधी देखील इथे होती. पाहूया साधली गेली का नाही. पंचाचं सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. मात्र पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत देखील रनआउटसाठी घेतलेली आहे. तर नॉट आउट आपण बघतोय. सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेलं आहे फलंदाज मितान चाय वडघर यांच्याकडून. भरत पाटील जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये चाय देखील आपल्याला पाहायला मिळते. मितान चाय वडघर कुठल्याही कार्यक्रमासाठी नक्कीच त्यांच्या माध्यमातून चहा फ्री असते आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून चहा आम्हाला चहाची सुविधा पुरवली गेली आहे. त्यांचं विशेष धन्यवाद आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून व्यक्त करतोय. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 34 आणि चौथं षटक भावेशी घेऊन आलेलं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू गावदेव वडगर संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या जोडली आहे ते 34. 3.1 षटक पूर्ण झालेले. चौथं षटक घेऊन आले गोलंदाज भावेश पाटील. इथे मात्र चेंडूला भिरकत देण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये विकेटचा पतन. फलंदाज बाद. भावेशच्या खात्यामध्ये सफलता. पंचांचा दरम्यान इशारा होतोय वाईट. हॉटमॅन प्रल्हाद पाटील देखील आमच्याशी जोडले गेले आणि त्यांच्याकडून देखील जरीमरी अलिमगड संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रल्हाद पाटील आणि धन्यवाद ॲडव्होकेट परेश पाटील. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर रॅट ओव्हर द स्टंप. करार ऑफ ट्रायचा फटका. मात्र लॉंग ऑफ रिझनमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. वडगर संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते ती 36 वर. 36 लॉस ऑफ 5 विकेट. चौथं षटक मार्गस्थ आहे. भावेश पाटील चौथं षटक हाताळताना. तर सामनागल फलंदाज रोहित पाटील. नाशिकला जीत पाटील पाहायला मिळतोय.
यावेळेला मात्र गुडघावर बसून हा फटका खेळलेला आहे. रोहितच्या बॅट मधून हा पहिला हिट चिरून निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या रीज मधून सीमा पार षटकार. सहाने वेगाने वाढते धावसंख्या 6ने पोहोचते ती 42 वर. हिटमॅन ऑफ वडघर आपण बघतो रोहित पाटीलच्या बॅटमधून षटकाराने रोहित पाटील पोहोचतो आपल्या वैयक्तिक 12 या धावसंख्येवर. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेला आहे. इथे मात्र दिशेमध्ये फरकटानं गोलंदाज पंचाचा इशारा येतोय वाईट आणि हा चेंडू मात्र गोलंदाज भावेश पाटील याला पुन्हा एकदा टाकावं लागेल. धावसंख्येमध्ये अव्वंतर धावेची देखील भर पडताना 43 धाव 43. चौथं षटक मार्गस्थ आहे. भावेश पाटील चौथं षटकात चालताना जरीमरी आलिमगर संघाकडून पुन्हा एकदा हिट आणि या मामला फिट चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. हिटमॅन ऑफ वडगर वडगर ऑन फायर आपण बघतोय रोहित पाटीलच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार. 2 ड्रॉ 2 में 2 ठोक डाले आणि धावसंख्या 6ने वेगाने वाढते पोहोचते ती 49 वर 49. आणि आणखीन एक षटकार ठोकला तर जालिंदर पाटील साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2 तर आलेले आहेत. तिसरा हिटमॅनच्या बॅटमधून हिट पाहायला मिळेल का. इथे मात्र चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर मधून सीमा पार. 2 षटकानंतर हा चौकार. आपण पाहतोय मात्र या मैदानावर आपण अनेक वेळा पाहिलेलं कुठली टोटल सेफ नाही. कुठला स्कोअर तुम्हाला विजयाची संस्कृती देऊ शकत नाही गॅरंटी देऊ शकत नाही. हे चित्र नक्कीच आपण डुंगे चषकामध्ये देखील पाहिलं होतं. फलंदाजासाठी ही केलपटी नंदनवन आहे. नक्कीच आपण पाहतोय डुंगे चषकामध्ये देखील तब्बल 5 फलंदाजांनी अर्धशतके झळकावली होती. आतापर्यंत विचार केला तर आतापर्यंत 20 स्पर्धा खेळल्या गेल्यात आणि एकूण 21 फलंदाजांनी अर्धशतके झळकावलेले आहेत. जेशेच्या 20 स्पर्धा झालेल्या आहेत. 21वी स्पर्धा आपण पाहतो आणि यानंतर अजूनही 9 स्पर्धा दस्तक देत आहेत. भिवंडी तालुका क्रिकेटचा जर विचार केला भिवंडी तालुका क्रिकेटच्या सर्व असोसिएशनमध्ये सर्वाधिक स्पर्धा खेळवण्याचा जो मान आहे तो ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नावे आपल्याला पाहायला मिळते. सर्वाधिक स्पर्धा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अर्थात जिशेच्या माध्यमातून खेळल्या जात आहेत. 21वी स्पर्धा आपण पाहतोय. 20 स्पर्धा या अगोदर खेळल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर 22वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल जय मसोबा पिंपलास आयोजित पिंपलास चषक पिंपलासच्या मैदानावर. त्यानंतर 23वी स्पर्धा आपण पाहणार आहोत गोडसे मैदानावर जय बजरंग चषक 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी पासून याच मैदानावर 24वी स्पर्धा जांजराचा खारबाव आयोजित जिल्हा प्रमुख चषकाला देखील सुरुवात होईल. त्यानंतर 2 स्पर्धा डे नाईट स्वरूपामध्ये आहेत ज्यामध्ये पिंपळनेर चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी. त्यानंतर 20 फेब्रुवारीपासून विधी 6667 जन्मान पिंपळा चषकाला सुरुवात होईल. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न मात्र हे काय घडलंय तर पंचाचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला मिळालं होतं आणि इथे मात्र फिल्डिंग साईडने पंचाच्या निर्णयाला आव्हान केलेलं आहे. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. इथे मात्र फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू दिला जातोय. तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये गणेश पाटील सर. इट्स नो बॉल.
आणि फिल्डिंग साईडने आपला रिव्ह्यू मात्र आता गमावलेला आहे. फिल्डिंग साईडला या इनिंगमध्ये या डावामध्ये रिव्ह्यू घेता येणार नाही. रिव्ह्यू लॉस केलेला आहे फिल्डिंग साईडने. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती अब तक 56 नो प्लस. इथे या समोर केलेल्या 20 मध्ये लॉंग ऑफ रिझन मध्ये एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी हा ना आणि पुन्हा एकदा इथे आपण पाहतो यावेळी मात्र पंचाने या रिव्ह्यू घेतलेला आहे. येस सॉफ्ट सिग्नल आऊट आहे मात्र पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत देखील रनआउटसाठी घेतलेली आहे. रेड सिग्नल टायगर ऑफ वडगर याला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. जीत पाटील अति काही संकटात नाही. जीत पाटील हा बाद होता ना. सामा फलंदाज बाद होताना गावठी वडगर संघाचा आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये या जाताना पाहायला मिळतो या तन्मय. बंधूंची जोडी सध्या मैदानामध्ये एका बाजूला रोहित पाटील तर दुसऱ्या बाजूला तन्मय पाटील. दोघे सख्खे बंधू आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अमित. इथे या टर्न किल्ल्या चेंडूला डिफेंडिंग क्रीजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. या दुसरी दाखवण्याचा प्रयत्न बंधूंची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि तसं मित्रांनो 25 जानेवारी आहे आजच्या दिवसाचा विचार करता तर आज ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्को यांनी या इंग्लंड विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. आणि या मार्कवाला कसोटी पदार्पण करून देण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने त्याचा बंधू स्टीव्ह वॉला संघाच्या बाहेर बसवलं होतं. ही घटना देखील आजच्या दिवशी या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या घडले होते. ऑस्ट्रेलिया संघाने एका भावाला संधी देण्यासाठी दुसऱ्या भावाला संघाबाहेर बसवलं होतं. 1993 मध्ये ही घटना घडली होती आणि 2 बंधू आता त्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल, जो तालमेल घरामध्ये आहे तो तालमेल मैदानामध्ये देखील पाहायला मिळतोय. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जी बंधूंची जोडी पाहिली, जुन्या बंधूंची जोडी स्टीव्ह आणि मार्कवा. खरं तर स्टीव्ह मोठा बंधू, मार्कवा छोटा बंधू. आणि त्यांच्या जन्मामध्ये फक्त 2 सेकंदांचं अंतर होतं. सर्व देशीची जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नक्कीच स्टीव्ह आणि मार्कवाची मानली गेलेली आहे. आणि इथे देखील मैदानामध्ये वडगर संघाची बंधूंची जोडी रोहित पाटील आणि तन्मय पाटील पाहायला मिळतात. यश देखील भाऊ आहे, यश पाटील, जो बाद झालेला आहे. म्हणजे 3 बंधू एकाच संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. सदुसष्ट 67 आपण पाहतोय. एकाच संघामधून 3 बंधू खेळताना आपण पाहतोय. यश पाटील, रोहित पाटील आणि तन्मय पाटील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील ऑस्ट्रेलिया संघाकडून ग्रेग चॅपल, यान चॅपल आणि ट्रेव्हल चॅपल हे 3 बंधू खेळलेले आहेत. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी पायांमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. अगदी धावांची अक्षरशः चोरी केली जाते. आणि इथे मात्र पंचांना तपासायचे की जाणून बजून चेंडू अडवला गेलेले काही नाही. इथे मात्र फलंदाजी नजर चेंडूवर आहे की नाही हे पंचांना तपासायचं आहे. 2 धाव तर फलंदाजाने पूर्ण केले आहेत. मात्र पाहूया तिसऱ्या पंचाकडून काय निर्णय येतोय. मित्रांनो, चहाचे प्रोप्रायटर भरत पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये चहाची देखील सुविधा
पुरवले गेले मितांचा चहाचे प्रोप्रायटर भरत पाटील साहेबांचा देखील विशेष धन्यवाद. या 2 धाव असणार आहेत, 2 धाव कंप्लीट आणि 2 धावी या गावदेवी स्पोर्ट्स वडगर संघाची धावसंख्या पोहोचते ती या 69 वर 69. शेवटचे षटक मार्गस्थ अमित शेवटचे षटक हाताळताना जरीमध्ये आलिमगड संघाकडून देखील बंधूंची जोडी सुमित पाटील आणि अमित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. सध्या बंधूंची जोडी वडगर संघामध्ये या रोहित पाटील आणि तन्मय पाटील. वैयक्तिक 34 धावसंख्या रोहित पाटील फलंदाजी करताना हिट मॅन ऑफ वडगर. यावेळी ऑन साइडला स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून जाते सीमा पार. धावा मिळेल 4 चौकार. वडगर संघाने दिले 5 षटकांमध्ये आपल्या धावपलीकडे धावा जोडलेल्या त्या 73 आणि 74 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जरीमरी या अलिमगड या संघासमोर. नटराज खारबाव आणि भक्तिधाम डोंगे दोन्ही कॅप्टननी प्रवेश 11 टॉस का बॉस त्या ठिकाणी यायचंय. जालिंद्रनाथजी पाटील या स्पर्धेचे सर्व त्यांना मी विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. कारण जी स्पर्धा आहे माजी सरपंच चषक 2026 आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय जालिंद्रनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टन नटराज खारबाव त्यात भक्तिधाम डोंगे यांनी जे आपलं खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. 5 ओव्हरची मॅच असणार आहे कारण ही स्पर्धा आहे माजी सरपंच चषक 2016. या स्पर्धेचे सुद्धा आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल जालिंद्रनाथजी पाटील. आणि दुसरी बाजू गावदेवी स्पोर्ट्स वडगर ऑर्गनायझिंग कमिटी कॉलिंग कोण करणार आहे? डुंगेचा गावदेवी. येस टॉस त्यांनी जिंकलेले आहे. त्याचे खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. आपण एक ओपनिंग घेऊया नक्कीच. आपल्याला थोडासा वेळ आहे क्षेत्ररक्षण लावेपर्यंत. कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? कसं वाटलं आयोजन? हे जे आयोजन केलेलं आहे माजी सरपंच चषक 2026 गावदेवी स्पोर्ट वडगर. आयोजन खूप सुंदर आहे. खेळायला मजा येईल. नाणेफेक जिंकलेले 5 ओव्हरची मॅच आहे. पहिला राऊंड असल्यामुळे 5 ओव्हरची मॅच असणार आहे. काय स्ट्रॅटेजी निर्णय काय असणार आहे? फील्ड पास क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो या पाठीमागे उद्देश काय साधारण काय असेल? किती धावांपर्यंत थांबवलं तर विजय तुम्ही संपादित करू शकता? 40 पर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आज भक्तिधाम डुंगे पूर्ण संघ आहे की कोणाची उणीव असणार आहे? नाही, पूर्ण संघ आहे. तुमच्या संघासाठी आणि तुमच्या पाठीराख्यांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे. नटराज खारबाव संघ म्हटलं की कुठेतरी धोकादायक संघ. कुठलाही संघ खेळू द्या. मागच्या वेळा बघितला 21 संघ कुठनं खेळण्यासाठी आला आणि अगदी धोकादायक बनून गेला. बॅटिंग करायची आहे. साधारण काय स्ट्रॅटेजी? किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60 ते 65 रनपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. कुणाकडनं जास्त अपेक्षा असतील? नाही, पोरं चांगलीच खेळतात आमची, तर सर्वांकडूनच अपेक्षा असेल. म्हणजे सांघिक कामगिरी महत्त्वाची असणार आहे. नक्कीच. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट मित्रांनो. यानंतर शेवटची मॅच होणार आहे भक्तिधाम डोंगे विरुद्ध नटराज खारबाव. आणि भक्तिधाम डोंगे संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि नटराज खारबाव संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. हाय स्कोरिंग मॅच कारण खूप चांगली कामगिरी गावदेवी स्पोर्ट वडगर संघाने केलेली आहे. मात्र
धावांचा पाठलाग आलिमगड संघ कशाप्रकारे पाहतोय ते आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि त्या ठिकाणी सज्ज होणार आहेत आमचे सहकारी समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर, एक स्वीट व्हॉइस. मित्रांनो, कॉम्प्युटर कॉमेंटेटर का संबोधलं जातं त्याचं कारण असं आहे, कॉम्प्युटरला क्लिक केल्यानंतर पूर्ण माहिती आपल्याला मिळते. जसं आमच्या समालोचक परिवाराचे एकमेव समालोचक असे आहेत ज्यांना कॉम्प्युटर कॉमेंटेटर संबोधलं जातं, सुभाष धुमाळ. त्यांना आम्ही स्पर्श केला की लगेच आंतरराष्ट्रीय खेळ असो, ग्रामीण क्रिकेट असो, सिटी क्रिकेट असो, पूर्ण माहिती आम्हाला मिळते. म्हणूनच कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सज्ज होतील. खूप खूप धन्यवाद मॅजिक लॉयर्स ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. दरम्यान आमचे मॅन ऑफ द मॅच कोल्ड्रिंक स्पॉन्सर अशोक टकले साहेबांचं आमच्या व्यापड्यावर आगमन झालं आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे, ज्याच्या माध्यमातून सामनावीरचं शीतपेय आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. मोस्ट वेलकम अशोक टकले साहेब. आपले देखील गावदेव स्पोर्ट्स वडघर आयोजित माजी सरपंच चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तर वळूया आपण हाय स्कोरिंग मॅच, कारण लक्ष्य समोर ठेवलं आहे 74. 74 धावांचं लक्ष आहे, विशाल लक्ष. आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलिमगड संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर प्रणव आणि प्रणय. क्या बात आहे, प्रणव प्रणय, फारसा फरक नाही नावामध्ये, नाम में क्या रखा है. फुलटॉस चेंडू स्ट्रेट टू शॉर्ट कव्हर. धावबाद करण्याचा प्रयत्न का केला गेला नाहीये हे सरप्राईज आहे. खरं तर फुलटॉस चेंडू होता, सरळ शॉर्ट कव्हरला खेळला गेला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. मात्र गोलंदाज वडगर एक्सप्रेस जी थोडासा पुढे उभा राहिला. जीत पाटील 7 ते 8 पावलांचा रनअप, फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, त्यामध्ये एक वाईट ऑफ लॉंग ऑन आणि एक डीप स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणता नाही, स्ट्रेट टू शॉर्ट कव्हर, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव, एक धाव पूर्ण होते. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव, अशा 2 धावा. येस, पहिल्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्नच केला गेला नव्हता. दोन धाव होत आहेत. जीत पाटील राईट आर्म स्वीप केलेला आहे आणि सरळ चेंडू निघून जाते डीप स्क्वेअर लेग, सीमारेच्या बाहेर, चौकार. मध्ये फटका खेळला आणि मस्तक पे दस्तक, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, डोक्यावरना चेंडू निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. जीत राईट आर्म स्विच खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं तुमच्या बॅटमधून धावा जर येत असेल तर तुम्ही प्रयत्न करतात, चांगला फटका करता, स्वीपचा खेळला. त्यानंतर मात्र प्लॅन बीचा वापर केला गेला. प्लॅन ए मध्ये तुम्हाला जर यश मिळालं ना तर तुम्ही प्लॅन एचाच वापर ठेवायला हवा. जीत पाटील राईट आर्म, हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र स्वेअर आहे, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धाव्याने धावसंख्या आता वाढते, धावसंख्या होते 7. विशाल लक्ष आहे, कारण 74 धावांचं लक्ष आहे. याला वाटाफट क्लास फटका, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार चौकार, डीप कव्हर, एक्स्ट्रा, सीमारेषा पार.
फटका, क्लास फटका, क्रिकेटचं आपण कलात्मक क्रिकेट पाहतोय. ज्याप्रमाणे क्लासिकल संगीत आपण ऐकतोय त्याप्रमाणे हा क्लास फटका सुद्धा बघायला मिळाला. गॅप शोधली होती. दर्शन पुन्हा एकदा स्वीप केलेला आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. पुलर लाईनचा चेंडू होताना अगदी चांगल्या अंदाजामध्ये स्वीपचा फटका खेळला गेला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अडवला होता. तोपर्यंत 2 धावा बॅटर पूर्ण करतोय. 2 धाव्याने आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाली 19. पण अजूनही फार मोठी मजल मारायची आहे, कारण 74 या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण जरीमेरी आलिमगड संघाला पाहतोय. दर्शन राईट आर्म पुढचा फटका खेळलेला आहे. स्ट्रेट टू मिड विकेट. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत का पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. दोन धावा पूर्ण होत आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 21. आणि खरं तर जेव्हा गावदेवी स्पोर्ट्स वडगर संघ बॅटिंग करत असताना यांची धावसंख्या सुद्धा होती 22. म्हणजे आपण जर बघितलं कंपॅरिझन बघितलं दोन्हीचं सारखंच आहे. पण एक गोष्ट आहे की स्लॉग ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली होती गावदेवी स्पोर्ट्स वडगर संघाची. शेवटच्या षटकामध्ये खास करून आक्रमकता बघायला मिळाली. 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये आक्रमण, 3ऱ्या 4थ्या 5व्या षटकामध्ये आक्रमण बघायला मिळालं. त्यामुळे एक मोठी धावसंख्या गावदेवी स्पोर्ट्स वडगर संघाने उभी केली. पण 2 षटकामध्ये कंपॅरिझन बघितलं सारखंच आहे. तिसरं षटक कोण हाताळतं ते बघायचं आहे. 22 धावा झालेल्या आहेत. यातनं मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती तब्बल 52 धावांची. 52 रिक्वायर्ड. म्हणजे जवळपास 17.33 17 किंवा 18 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. सामना जर जिंकायचा असेल जरीमेरी आलिमगड संघाला तर. यश येतोय तिसरं षटक घेऊन. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. यश पाटील याला फटका केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का आणि स्ट्रेट लॉंगॉनला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. नव्हता मात्र लॉंगॉनला क्लिअर करता आलेला नाही. एक चांगला झेल समाप्त केला जातो लॉंगॉन सीमारेषेवर. आता मात्र बॅटिंगसाठी जातोय रोहन. पहिला फलंदाज बाद झाला होता. रोहननी झेल घेतलेला आहे आणि रोहननी झेल घेतल्यानंतर आमचे या स्पर्धेचे सर्वेसर्वा जालिनाथजी पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य बघायला मिळालं. आता तो बॅटिंग करण्यासाठी भावेश संघाचा की मॅन. पण भावेशला मात्र ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. आक्रमकता दाखवावी लागेल, कारण फारसा वेळ नाही सेट होण्यासाठी. सुरुवातीपासून आक्रमण त्याला करावं लागेल, कारण समोर जे लक्ष आहे ते विशाल लक्ष आहे. 74 धावांचं लक्ष आहे आणि आपण पाहतो तब्बल 2 षटकामध्ये धावा आल्यात फक्त 22 आणि 3ऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे आणि 3ऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे. यश मनोधैर्य वाढलेला असणार आहे. पहिल्या चेंडूवर सफलता. याला तर फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते आणि सोपा झेल सुटतोय. सोपा झेल. सोपा झेल सुटतोय. खरं तर खूपच सोपा होता लॉंग ऑफला. पंच काय इशारा करता पाहूया.
बाउंड्री चेकअपसाठी. येस सर, बाउंड्री चेकअप, बाउंड्रीला स्पर्श झालेला आहे किंवा चिन्ह बघायचं आहे. झेल सोडल्यानंतर चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर गेला आहे किंवा नाही हे तिसरे पंच पाहतील. फक्त 2 धावा मिळतील. फक्त 2 धावा मिळतील. झेल खरं तर सुटला होता, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नव्हता. याला मात्र एक चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे बीट केलं, पूर्णपणे चकित केलं फलंदाजाला. डॉट बॉल. यशला पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली, त्यानंतर त्याचं मनोधैर्य असतं ते जबरदस्त वाढलेलं आहे आणि अशा वेळेला संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होतो. याला मात्र ताकदवर पंच बघायला मिळालेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेचा बार जाणारा हा षटकार. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता आणि ताकदवर पंच. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 29. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा चेंडू जाईल. लॉंग स्टॉप, सीमा रेषा पलीकडे. 4 चौकार. चौकाराने आता मात्र धावसंख्येला वेग येतो. धावसंख्या झाली 33. नेल्सन 3. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर मात्र या षटकात धावा येताना दिसत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. 33 धावा झालेल्या आहेत. याला मात्र सरळ फेकून दिलेला चेंडू हवेत आहे की झेल होते बघायचं आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट. उंचच उंच आणि लांबच लांब. होते भावेश इज अ की मॅन. मिडल ऑर्डरचा भरवशाचा बॅटर आहे आणि त्यांनी या षटकामध्ये आक्रमण केलेलं आहे. तब्बल आपण पाहतोय की 18 धावा या षटकामध्ये कुठलेले 5 चेंडू. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली होती, फलंदाज बाद झाला होता, त्यानंतर 18 धावा त्याने घेतलेल्या आहेत. आता मात्र धावसंख्येला सुद्धा वेग येतोय. धावसंख्या झालेली 39. 39 धावा झालेल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 35 रिक्वायर्ड. 12-35चं समीकरण आहे. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे, पण जोपर्यंत मात्र भावेश खेळपट्टीवर आहे तोपर्यंत गावदी स्पोर्ट वडघर संघाच्या गोटामध्ये धोक्याची घंटा वाजत राहणार आहे. 12-35चं समीकरण आहे. 12 चेंडू आणि 35 धावा. हा बघितलं, सोपा झेल सोडला होता आणि तो झेल कोणाचा सोडला होता? भावेशचा. लॉंग ऑफला सोपा झेल सोडला, त्यानंतर भावेशने मागे बघितलेलं नाही, त्यानंतर लगेच षटकार लगावला. कॅचेस विन द मॅचेस. एखादा झेल तुम्ही जर घेतला चांगल्या प्रकारे तर तुम्ही विजयाकडे संघाला घेऊन जाऊ शकता आणि एखादा झेल जर सोडला तर बऱ्याचशा वेळेला पराभवाकडे तुम्हाला जावं लागतं. चौथं षटक दर्शन येतोय. हा चेंडू मात्र स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या बाहेरून जाते. थोडासा वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात दर्शन आपल्या दिशेमध्ये भरकटतोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 12-34 समीकरण आहे. 40 धावा झाल्या आहेत. 12 चेंडू आणि 34.
दर्शन पाटील राईट आर्म पुन्हा फटका खेळलेला आहे. चेंडूचा हवेत आहे मात्र झेल होण्याची शक्यता नाहीये. गॅप शोधलेली आहे डीप मिड विकेट सीमापार चौकार. सो वेलकम बाउंड्री आलिमगड चौकार आणि आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाली 44 44. 11-30चं समीकरण आहे. 11 चेंडू आणि 30 धावा. हे समीकरण मागच्या वेळेला जाणताचा खारबाव संघासमोर आला आणि जाणताचा खारबाव संघ विजयी झाला. यावेळेला एक चांगला चेंडू आहे. कमबॅक करताना पाहतोय दर्शनला. एकच धाव मिळाली. एका धाव्याने धावसंख्या झालेली आहे ती 45 45 म्हणजे 29 10-29चं समीकरण आहे. 10 चेंडू आणि 29 धावा. यामध्ये ड्राईव्ह केले चेंडू स्क्वेअर लेकडे पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? अतिशय खराब थ्रो. बेधुंद थ्रो. बेलगाम. आमचे सहकारी समालोचक दशरथ पाटील जर या ठिकाणी असते ना तर म्हटलं असतं बेधुंद बेलगाम. तीन धावा पूर्ण झालेल्या आहेत. मॅच जेव्हा क्रुशियल असते ना तेव्हा अशा प्रकारची मिस्टेक करणं अशा प्रकारची चूक करणं फार महागात पडू शकते. 3 धाव्याने धावसंख्या वेगाने वाढते. 48-48. दर्शन थोडासा नाराज आहे. अशा प्रकारची ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 3 धाव मिळतात. यावेळी चांगला ड्राईव्हचा फटका मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केला. पुन्हा फंबल होतोय. आता मात्र मानसिक दबाव बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकावर 2 धाव मिळत आहेत आणि ह्याचबरोबर 50चा आकडा पार होतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. म्हणजे आता जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फटका सरळ चेंडू जाते लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय होतं इकडून तिकडे चोहीकडे 2 धावा पूर्ण होत आहेत. मागचा जो सामना झाला त्या सामन्यामध्ये जाणताचा खारबाव संघासमोर 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता होती आणि या ठिकाणी जी आवश्यकता आहे 7 चेंडू आणि 22 धावा. 7-22चं समीकरण आहे. समीकरण 7 चेंडू आणि 22 आणि दोन्ही बॅटर खूप चांगला बॅटिंग करतात कारण मुकेश आणि भावेश. त्यामुळे स्ट्राईक कुणाकडे रोटेट करण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण दोन्ही चांगले बॅटिंग करत आहेत. याला मात्र पोल केलेला आहे. चेंडू हवेत आहे. उंची जास्त. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा स्क्वेअर थ्रो. 3 धाव होत आहेत. दर्शन थोडासा नाराज आहे त्या ठिकाणी कारण ज्या ठिकाणी खरं झेल आहे ज्या ठिकाणी 1 धाव आहे 3 धाव मिळत आहेत. 3 धाव्याने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 55 धावा झालेल्या आहेत. 55. 6-19 समीकरण आहे. 6-19. दोन्ही संघातील 12th मॅनने पाणी घेऊन जायचं आहे आणि त्याच्याबरोबर एक संदेश घेऊन जायचा आहे. दोन्ही 12th मॅन. 6-19 समीकरण. बा मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं जाणताचा खारबाव संघ जो विजय झाला होता समोरच्या संघाने खराब क्षेत्ररक्षण केलं होतं त्याचा फटका बसला होता. हा सामना 50-50 अवस्थेमध्ये आलेला आहे. काही होऊ शकेल. सामना 50-50 अवस्थेमध्ये आलेला आहे. 6-19 समीकरण आहे.
बऱ्याचशा वेळेला 6 चेंडूमध्ये 22 धावा होऊन जातात, पण बऱ्याचशा वेळेला 6 चेंडूमध्ये 12 धावा सुद्धा होत नाहीत. म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधलं जातं. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. गोलंदाजी कोण करते बघायचं आहे. खरं बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या रोहित गोलंदाजीसाठी आलेला आहे, पण गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून देईल का, ते फार महत्त्वाचं आहे. रोहित आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. आणि मात्र ही महत्त्वाची जोडी खेळपट्टीवर आहे. मुकेश आणि भावेश हे पेअर आपल्या संघाला विजय मिळवून देतील का, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. 6-19 समीकरण. चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी. चार क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट फाईन लेग आणि बाकी 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. याला मात्र चांगला चेंडू आहे. खूप चांगली सुरुवात रोहितच्या माध्यमातून आपण पाहतोय. 5-19. पाच चेंडू आणि 19 धावा. स्ट्रेट हिट, सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर षटकार. चार 13चं समीकरण. 4 चेंडू आणि 13 धावा. स्ट्रेट हिटचा फटका बघायला मिळाला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. अगदी जागेवर ना फटका खेळला होता. हा बॉलीवर घेऊन हा चेंडू लाफ्ट केला होता, फेकून दिला होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये 6 धावांसाठी षटकार. स्ट्रेट हिट. 4-13चं समीकरण. या दोघांमध्ये जी पार्टनरशिप झालेली आहे फार महत्त्वपूर्ण, मुकेश आणि भावेशमध्ये. आणि एक वेगवान पार्टनरशिप बघायला मिळाले आणि त्याला खऱ्या अर्थाने हातभार लागला तो क्षेत्ररक्षणाचा. गावदी स्पोर्ट वडगाव संघाचं जे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचं झालेलं आहे त्याचा एक मोठा हातभारही लागलेला आहे. दोन्ही बॅटर पंचांशी चर्चा करताना आय थिंक चेंडू संदर्भात, बॉल संदर्भात चर्चा आपण पाहतोय. आणि चेंडूसाठी आम्ही खरं तर विशेष आभार व्यक्त करतोय माणिक कृष्णा पाटील तसेच चेतन माणिक पाटील यांचं विशेष आभार. कारण संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेला आहे, ते आपण पाहतात. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. चार 13. पंच जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत ना चेंडू बदलण्याचा, तोपर्यंत चेंडू बदलला जाणार नाही. आपण फक्त पंचांकडे चेंडू सुपूर्द करायचा आहे. रोहित याला होता मिस टाइम फटका आहे, मात्र झेल होईल का. तीन 11. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. सामना अजून संपलेला नाही. दोन्ही संघाच्या बाजूचे ज्या पाठीराखे आहेत हे आशावादी आहेत अजूनही. 3-11चं समीकरण आहे. तीन 11चं समीकरण आहे. अजून काही होऊ शकतं.
रोहितसाठी हा बॉल फार महत्त्व ज्याप्रमाणे रोहितसाठी आहे ना, त्याप्रमाणे अलिबाग संघासाठी सुद्धा हा चेंडू फार महत्त्वाचा आहे. या लोकांना टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग नाही. चेंडू जाते स्क्वेअर लेगकडे. आता मात्र 2-12 2-10 2-10 म्हणजे मोठे पटके खेळावे लागतील. एक षटकार, एक चौकार किंवा 2 षटकार. आणि रोहितसाठी मात्र आवश्यक आहे एक डॉट बॉल. पण सामना मात्र संघर्षपूर्ण बघायला मिळाला. प्रेक्षकांचं मनोरंजन, पैसा वसूल मॅच. 2-10. यॉर्कर बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर. आणि कधी नव्हे ते भावेशला खरं तर मोठा फटका खेळायचा होता, पण क्षणभर भावेश सुद्धा अचंबित राहिला आणि डिफेन्स केलं. काय गोलंदाजी षटकामध्ये केलेले आहे रोहित करतोय. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एक चांगला चेंडू आणि काय गोलंदाजी षटकामध्ये केलेली आहे. स्वाभिनंदन गावती स्पोर्ट वडघर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, हिटमॅन ऑफ वडघर रोहित इज द मॅन ऑफ द मॅच. कारण आपण बघतोय की 38 धावांची तुफानी खेळी केली 10 चेंडूमध्ये आणि शेवटचं षटक जबरदस्त हाताळलं. कंप्लीट ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला आणि संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला.